हॅलो स्टुडंट्स. तर पहा, आपण 2 दिवस अगोदरच आपल्या कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या युनिटला स्टार्टिंग केली होती. ठीक आहे. तर या युनिटमध्ये आपण पहिल्याच लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं. तर पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण कॅन यू रिकॉलमध्ये व्हॉट आर डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर, व्हॉट आर गॅस लॉज. ओके. त्यामध्ये आपण बॉईस लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसॅक्स लॉ, त्यानंतर व्हॉट इज ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, व्हॉट इज ॲव्होगाड्रोज नंबर अँड मोल. नंतर हाऊ इज आयडियल गॅस डिफरंट फ्रॉम रिअल गॅस, व्हॉट इज इलॅस्टिक कोलिजन ऑफ पार्टिकल्स, व्हॉट इज डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर्स. अशा प्रकारचे आपण काही बेसिक क्वेश्चन इथं पाहिले होते. बरोबर आहे. तर पहा, आज आपण आपल्या नवीन क्वेश्चनला स्टार्ट करणार आहोत. तर पहा, नवीन क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज आयडियल गॅस. ओके. व्हॉट इज आयडियल गॅस. तर पहा, हा जो पहिला क्वेश्चन आहे तर तो आहे आपला आजचा, व्हॉट इज आयडियल गॅस. ओके. कोणता क्वेश्चन आहे आपला? पहिला क्वेश्चन आहे व्हॉट इज आयडियल गॅस. ओके. तर पहा, व्हॉट इज मीन बाय आयडियल गॅस. तर आयडियल गॅस आपण कोणाला म्हणू? गॅस आहे एक युनिव्हर्समधलीच एक अशा प्रकारचं एक मॅटर आहे गॅस. बरोबर आहे. तर मग आपण आयडियल गॅस कोणाला म्हणू? तर या युनिव्हर्समध्ये आयडियल असं कोणीच नाही. बरोबर आहे. या युनिव्हर्समध्ये आयडियल असं कोणीच नाही. तो मॅटर असो, सजीव असो, निर्जीव असो. बरोबर आहे. पण मग इथं एक आयडियल गॅस, तर कोणत्या गॅसला आयडियल म्हणायचं? तर मग त्याच्यासाठी काहीतरी एक क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे की कोणत्या गॅसला तुम्ही आयडियल गॅस म्हणसाल. तर पहा, अकॉर्डिंग टू डेफिनेशन, अ गॅस विच ओबेज आयडियल गॅस इक्वेशन इज कॉल्ड आयडियल गॅस. कोणत्या गॅसला आपण आयडियल गॅस म्हणू? की जो गॅस आयडियल गॅस इक्वेशन ओबे करेल तर त्या गॅसला आपण कोणता गॅस म्हणतो? आयडियल गॅस. आणि ती इक्वेशन काय आहे? PV इक्वल टू NRT. काय ते इक्वेशन? ती इक्वेशन आहे PV इक्वल टू NRT. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे पहिला क्वेश्चन आपला. पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण काय पाहिलं? तर पहिल्या क्वेश्चनमध्ये पाहिलं आपण की आपण आयडियल गॅस कोणाला म्हणू. तर जो गॅस हे PV इक्वल टू NRT हे इक्वेशन फॉलो करेल, ओबे करेल, त्या गॅसला आपण आयडियल गॅस असं म्हणू. ओके. त्यानंतर पाहता सेकंड क्वेश्चन काय आहे? सेकंड क्वेश्चन आहे, मेन्शन द कंडिशन अंडर विच अ रियल गॅस ओबेज आयडियल गॅस इक्वेशन. मेन्शन द कंडिशन्स. अशा कोणत्या कंडिशन्स आहेत की त्या रिअल गॅसने जर त्या कंडिशन ओबे केल्या तर तो गॅस आपण त्या गॅसला आपण आयडियल गॅस म्हणू शकतो. अशा कोणत्या कंडिशन्स आहेत? पहिलं इक्वेशन हेच आहे की पहिलं कंडिशन हेच आहे की कोणत्याही रिअल गॅसने ज्यावेळेस कोणता एखादा रिअल गॅस PV इक्वल टू NRT हे आयडियल गॅस इक्वेशन सॅटिस्फाय करत असेल तर त्या गॅसला आपण म्हणतो आयडियल गॅस. ओके. तर पाहता काही आणखी स्टँडर्ड कंडिशन्स दिलेल्या आहेत की त्या जर रिअल गॅसने जर ओबे केल्या तर त्या गॅसला आपण आयडियल गॅस असं म्हणू शकतो. ओके. तर पहा, सर्वात पहिली कंडिशन काय आहे? लो डेन्सिटी. त्या गॅसची डेन्सिटी ही काय असली पाहिजे? लो असली पाहिजे. म्हणजेच काय की जास्त एखाद्या एरियामध्ये पार्टिकल कमी असले पाहिजे, म्हणजे लो डेन्सिटी ऑफ द पार्टिकल्स मॉलिक्युल्स. त्यानंतर प्रेशर हे लो असलं पाहिजे. ओके. लो डेन्सिटी, लो प्रेशर और हाय टेम्परेचर. लो प्रेशर किंवा हाय टेम्परेचर. ओके. and in other words it conditions where gas molecules are far apart so that molecule interactions are negligible. ओके. म्हणजेच काय की जनरली दोन कंडिशन्स आहेत. तर सर्वात अगोदर कोणती? तर पहिले तर त्या गॅसचं प्रेशर लो पाहिजे, त्यानंतर त्याची डेन्सिटी लो पाहिजे किंवा त्या गॅसचं टेम्परेचर हे हाय पाहिजे. ओके. ही झाली पहिली कंडिशन. किंवा जे त्या गॅसमध्ये असलेले जे मॉलिक्युल्स आहेत तर ते जास्त डिस्टन्सवर काय असले पाहिजे? सेपरेट झालेले असले पाहिजे. ते म्हणजे ते इंटरॅक्शन्स हे त्यांच्यामध्ये काय असलं पाहिजे? निग्लिजिबल असं इंटरॅक्शन असलं पाहिजे. तर त्या गॅसला आपण काय म्हणू शकतो? आयडियल गॅस. म्हणजेच काय की ज्यावेळेस एखादा कोणता पण गॅस या कंडिशनमध्ये बसेल तर त्या गॅसला आपण आयडियल गॅस असं म्हणू. ओके. पण रिअल गॅस ह्या सर्व कंडिशन उभे करत नाही, कारण की त्यांची डेन्सिटी हाय असते, त्यानंतर प्रेशर पण थोडंफार काहीतरी प्रमाणात जास्त असते आणि टेम्परेचर पण लो असते. ओके. किंवा ते पार्टिकल एकदम एकमेकांपासून खूप जवळ असतात. ओके. म्हणजे त्या पार्टिकलमध्ये इंटरॅक्शन ही होती. म्हणून
आपण त्या गॅसला जनरली कोणत्याही रिअल गॅसला आपण आयडियल गॅस म्हणत नाही. पण आयडियल गॅस जर उभे करायचा असेल, आयडियल गॅस जर त्या गॅसला आपल्याला म्हणायचं असेल तर आपल्याला ह्या कंडिशन्स तिथं सॅटिस्फाय कराव्या लागतील. ओके, पहा त्यानंतर पहा काय क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय फ्री पाथ. व्हॉट इज मीन बाय फ्री पाथ. फ्री पाथ आता आपण कोणाला म्हणू, पहा ज्यावेळेस एखादा गॅस हा क्लोज कंटेनर मध्ये भरलेला असेल. पहा मी इथं कन्सिडर केलं की हे पहा हे क्लोज कंटेनर आहे, म्हणजेच काय की एखादं तुम्ही कोणतं पण कंटेनर किंवा एखादी काचेची भरणी म्हणता त्याला, बरोबर आहे. तुम्ही त्यामध्ये गॅस फिल केला आणि झाकण बंद करून टाकलं. ओके, तर त्या गॅसचे मॉलिक्यूल मी अकॉर्डिंग टू कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस नुसार मी तुम्हाला सांगतो की ते गॅसचे मॉलिक्यूल हे रॅन्डमली ओरिएंटेड होत असतात ऑल टाईप पॉसिबल डायरेक्शनने. म्हणजे पूर्ण त्या बर्नीमध्ये त्या कंटेनरमध्ये पूर्ण डायरेक्शनने काय होत राहतात, असे फिरत राहतात इकडे तिकडे. ठीक आहे, तर मग त्यावेळेस त्यांचं काय होते, कोलिजन होते एकमेकांसोबत, बरोबर आहे. तर त्यावेळेस त्या पार्टिकलचं एकमेकांसोबत काय होते, कोलिजन होते. म्हणजे पहिला पार्टिकल दुसरा पार्टिकल असे नंबर ऑफ पार्टिकल त्या कंटेनरमध्ये असतात आणि ते एकमेकांसोबत काय होत राहतात, कोलाइड होतात. ठीक आहे, तर मग ते कोलाइड झाल्यानंतर त्यांचा जो पाथ असतो तो पाथ काय होत राहतो, चेंज होतो. ठीक आहे, म्हणजेच काय की पाथ हा पार्टिकल पहिला आहे, हा पहिला पार्टिकल असा इकडे जात होता. ठीक आहे, पण इथं कोणता तरी एक दुसरा पार्टिकल आला आणि या पार्टिकल सोबत काय झालं, याचं कोलिजन झालं, तर याने पाथ चेंज करून हा इकडे गेला स्ट्रेट लाईन. ठीक आहे, पण इथं पण त्याला तिसऱ्या पार्टिकल सोबत याचं काय झालं, इथं पुन्हा कोलिजन झालं, तर मग या डायरेक्शनने निघाला. पुन्हा अशा प्रकारे हा काय करत जातो, असा हा पाथ वेगवेगळा कव्हर करत जातो. तर मग या सर्व पाथलाच आपण कोणता पाथ म्हणतो, कोणता रस्ता म्हणतो, कोणता पाथ म्हणतो, फ्री पाथ. फ्री पाथ म्हणजे काय की तो मोकळा आहे, एकदम मोकळा आहे, फ्री आहे, त्याला कोणत्या पण डायरेक्शनने जाण्यासाठी. मग आता आपण फ्री पाथची डेफिनेशन काय करू, द डिस्टन्स कवर्ड बाय द मॉलिक्युल्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन इज कॉल्ड ॲज फ्री पाथ. द डिस्टन्स कवर्ड, हे एवढं डिस्टन्स, हे एवढं याने या दोन कोलिजन मध्ये, हे इथं कोलिजन झालं होतं आणि इथं अगोदर एक कोलिजन झालं होतं, बरोबर आहे. मग हे किती डिस्टन्स यानं कव्हर केलं, तर या डिस्टन्सलाच काय म्हणतो आपण, फ्री पाथ. मग असा हा पाथ डिफरंट पाथ आहे याचा. ओके, म्हणजेच काय, द डिस्टन्स कवर्ड बाय द मॉलिक्युल्स बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स इज कॉल्ड ॲज फ्री पाथ. ओके, फ्री पाथ म्हणजे काय, हा एक मोकळा रस्ता आहे की कोलिजन झाल्यानंतर ते मॉलिक्यूल जो पाथ कव्हर करत राहतात, पूर्ण कोलिजन होईपर्यंत जेवढा पाथ कव्हर करत राहतात, तर त्या पूर्ण पाथला, त्या पूर्ण डिस्टन्सला आपण काय म्हणतो, फ्री पाथ. ओके, तर पाहता त्याच्यानंतर आहे मीन फ्री पाथ. त्यानंतर आहे मीन फ्री पाथ. ओके, तर पहा मी तुम्हाला एक डायग्राम दाखवतो याची. पहा, इथं तुम्हाला दिसून राहिले की अशा प्रकारे दोन वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. हा एक रेड कलरचा मॉलिक्यूल आहे, याचा काहीतरी हा एलिमेंट वेगळा असेल, आणि त्यानंतर हा जो दुसरा तुम्हाला ब्ल्यू कलरचा दिसून राहिला, स्काय ब्ल्यू कलरचा दिसून राहिला तुम्हाला हा, तर इथं हे दोन वेगवेगळे एलिमेंट बसून बनलेले हे दोन गॅसचे मॉलिक्युल्स आहेत. ओके, पहा हा ॲटम अगोदर काय झाला, हा ॲटम या ॲटम सोबत कोलाइड झाला, तर अकॉर्डिंग टू कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसचे अजम्पशन, तो ज्यावेळेस पहिला कोणताही गॅस मॉलिक्यूल हा दुसऱ्या गॅस मॉलिक्यूल सोबत कोलाइड होतो, म्हणजे त्याची टक्कर होते, तर तो कोणत्या तरी वेगळ्याच डायरेक्शनने स्ट्रेट लाईन पाथने निघून जातो. ठीक आहे, म्हणजे हा पार्टिकल इथून निघाला, या पार्टिकल सोबत याचं काय झालं, कोलिजन झालं, त्यानंतर हा पार्टिकल असा इकडे निघाला, पुन्हा या पार्टिकल सोबत याचं कोलिजन झाला, हा असा निघाला. ठीक आहे, तर असे वेगवेगळे पुन्हा या पार्टिकलचं या पार्टिकल सोबत पुन्हा इथं गेला, इथं पण त्याचं कोलिजन झालं, आणि अशा प्रकारे कोलाइट होत तो काय झाला, असा इथपर्यंत आला. ठीक आहे, तर याने हा पूर्ण पाथ इथं काय केला, कव्हर केला, तर या पूर्ण पाथला आपण म्हणतो याचा फ्री पाथ. काय म्हणतो आपण याला, याचा फ्री पाथ. ठीक आहे, पण आता मीन फ्री पाथ म्हणजे काय, तर पहा मीन फ्री पाथ म्हणजे काय, तर इथं तुम्हाला दिसून राहिलं की पहा हा पार्टिकल इथं होता, मग इथच्या पार्टिकल सोबत ज्यावेळेस हा कोलाइड झाला, तर त्यावेळेस त्याने एवढं डिस्टन्स कव्हर केलं λ1, त्यानंतर इथून हा सरळ इकडे गेला, या पार्टिकल सोबत कोलाइड झाला,
त्या अगोदर त्याने एवढं डिस्टन्स कव्हर केलं. तर असे हा वेगवेगळे काय डिस्टन्स कव्हर करत जातो, λ1, λ2, λ3 असे वेगवेगळे काय करत गेला, हा डिस्टन्स कव्हर करत गेला. ठीक आहे. तर या सर्व डिस्टन्सची ॲडिशन मग λ1, λ2, λ3, λ4, λ5, λ6 आणि λ7 म्हणजे पार्टिकल हा असा गेला पहा. हा तुम्हाला एरो दिसून राहिला. ठीक आहे. असा हा पार्टिकल गेला आणि याने एवढे मोठे डिस्टन्स कव्हर केले आणि कोलिजन किती झाले, n नंबर काय झाले इथं कोलिजन झाले. ओके. तर आपण याला काय म्हणतो मग, याचा मीन फ्री पाथ. काय म्हणतो आपण याला, याचा मीन फ्री पाथ. काय होईल याची डेफिनेशन, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टोटल नंबर ऑफ कोलिजन. म्हणजे याने किती डिस्टन्स कव्हर केले, λ1, λ2 अप टू n डिस्टन्स कव्हर केले आणि याचे कोलिजन किती झाले त्यावेळेस, कॅपिटल N. म्हणजे नंबर ऑफ कोलिजन झाले असतील, जेवढे झाले असतील तेवढे. ओके. म्हणजेच काय, व्हॉट इज मीन बाय मीन फ्री पाथ, हा मीन आहे म्हणजेच ॲव्हरेज म्हणतो आपण त्याला. व्हॉट इज मीन बाय मीन फ्री पाथ, it is the ratio of the distance covered by the molecules between two successive collision is called as mean free path, or it is the ratio of total distance travel upon total number of collisions. ठीक आहे. पहा आता याला काय म्हणू शकतो आपण, याला डिस्टन्स पण म्हणू शकतो s. ठीक आहे. λ1 प्लस λ2 अप टू n इक्वल टू s अपॉन n. पहा आता इथं तुम्हाला एक सिच्युएशन दिसून राहिली. पहा काय, तर टोटल डिस्टन्स यस काय आहे, यस आहे इथं डिस्टन्स, यस काय इथं डिस्टन्स आहे, एन काय आहे नंबर ऑफ कोलिजन्स आहे. ओके. तर तुम्ही हा यस कसा लिहू शकता, पहा इथं व्हॉल्यूम इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही, व्हॉल्यूम इक्वल टू लिहू शकता डिस्टन्स इंटू डिस्टन्स इंटू डिस्टन्स. व्हॉल्यूम इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही, व्हॉल्यूम इक्वल टू डिस्टन्स इंटू डिस्टन्स इंटू डिस्टन्स. बरोबर आहे. किंवा दोन यस आहेत, एक ए करून टाका, एरिया, डिस्टन्स इंटू डिस्टन्स बरोबर एरिया. ओके. हेच v इक्वल टू एस इंटू ए लिहू शकता तुम्ही. बरोबर आहे. मग त्यानंतर बा डिस्टन्स इक्वल टू काय लिहिसाल तुम्ही, व्हॉल्यूम अपॉन एरिया. काय लिहू शकता तुम्ही, व्हॉल्यूम अपॉन एरिया. आणि एरिया त्या मॉलिक्युलचा किती असते, मॉलिक्युल हा सर्क्युलर असतो, मॉलिक्युल काय असतो, सर्क्युलर असतो, म्हणून त्याचा एरिया काय असतो, इक्वल टू एरिया ऑफ दी सर्कल, दॅट इज पाय आर स्क्वेअर किंवा पाय डी स्क्वेअर. ओके. म्हणून पहा आता इक्वेशन काय लिहिले, डिस्टन्स इक्वल टू काय लिहिलं आपण, व्हॉल्यूम अपॉन एरिया. डिस्टन्स इक्वल टू व्हॉल्यूम अपॉन एरिया. ओके. हा ए इकडे येऊन जाईल आणि एस इकडे राहील. ठीक आहे. व्हॉल्यूम अपॉन एरिया, आणि एरिया काय त्या मॉलिक्युलचा, तर पाय डी स्क्वेअर. ओके. आणि हा एन जसाचा तसा. मग त्यानंतर मॅक्सवेलने एक स्टडी केला, की हा प्रोपोर्शनॅलिटीची साईन आपल्याला काढून टाकायची आहे, तर इथं कोणता फॅक्टर ऍड केला म्हणजे हे इक्वल होईल. तर इथं 1/√2 ज्यावेळेस तुम्ही ऍड करसाल तर त्यावेळेस लॅम्बडा इक्वल टू 1/√2 व्ही अपॉन पाय डी स्क्वेअर अपॉन व्ही अपॉन पाय डी स्क्वेअर एन, हे झालं या लॅम्बडाचं आन्सर. ओके. आणि त्यानंतर पाहता पुन्हा आपल्याला माहिती आहे एक स्टँडर्ड इक्वेशन, पी व्ही इक्वल टू एन आर टी. आर रिप्लेस केला केने, पी व्ही इक्वल टू एन के टी. ओके. मग व्ही इक्वल टू काय राहील, व्ही अपॉन एन इक्वल टू व्ही अपॉन एन. व्ही आता हा एन इकडे घेऊन येऊ, पी व्ही इक्वल टू एन के टी. एन इकडे आणला आणि पी तिकडे नेला तर काय येईल, व्ही अपॉन एन, व्ही अपॉन एन, व्ही अपॉन एन इक्वल टू के टी अपॉन पी. हेन्स लॅम्बडा इक्वल टू 1/√2 के टी अपॉन पाय डी स्क्वेअर पी. ओके. तर अशा प्रकारे झाला हा मीन फ्री पाथ. 2 मार्क्ससाठी ही डेफिनेशन बऱ्याच वेळ विचारलेली आहे विथ फॉर्म्युला. ओके. म्हणून हे याला इम्पॉर्टंट करायचं. ओके. अशा प्रकारे झाले आपले 3 क्वेश्चन. आता सर्वात इम्पॉर्टंट असं एक एक्सप्रेशन आता आपण बघणार आहोत. पहा, थोडं आता विशेष असं लक्ष द्यायचं यावर. ओके. पहा, एक्सप्रेशन काय आहे, डिराइव an expression for the pressure exerted by a gas on the basis of kinetic theory. काय आहे क्वेश्चन, काय आहे, derive an expression for the pressure exerted by a gas on the basis of kinetic theory. पहा, हा जो युनिट आहे, हा युनिट तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जाते. ओके. तर 4 मार्क्स पैकी याचं डिस्ट्रीब्युशन कसं होते, तर हे एक्सप्रेशन
3 मार्क्ससाठी येण्याची शक्यता ही 90% असते दरवर्षी. ओके, आणि 1 मार्क्ससाठी विचारला जातो MCQ. ओके, अशा प्रकारे या युनिटचं जनरली काय होते, डिस्ट्रीब्युशन होत असते. ओके, तर पाहता हे एक्सप्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. मी पुन्हा अगोदर एक्सप्लेन करतो आणि त्यानंतर पुन्हा एक वेळ हे एक्सप्रेशन कसं आलं तुम्हाला ते सांगतो. ओके, तर लक्ष द्या आता. पहा, क्वेश्चन आहे आपला, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थेरी. कायनेटिक थेरीचा बेस घेऊन तुम्ही डिराइव्ह एन एक्सप्रेशन फाइंड करा. कशाचं, तर प्रेशरचं. ज्यावेळेस प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस, त्या गॅसवर ऍक्ट असलेल्या प्रेशरचं तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, एक्सप्रेशन फाइंड करायचं आहे. ओके, तर पाहता पॉइंट टू पॉइंट लक्षात ठेवायचा. कन्सिडर अन आयडियल गॅस. गॅस कोणता कन्सिडर करणार आहोत आपण, रिअल गॅस कन्सिडर नाही करणार आहे आपण, आयडियल गॅस कन्सिडर करणार आहोत. कन्सिडर अन आयडियल गॅस इनक्लोज इन अ क्युबिकल कंटेनर ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर. ओके, काय कन्सिडर केलं आपण इथं, एक क्युबिकल कंटेनर कन्सिडर केला. जसा आपण एक लाकडी असा बॉक्स म्हणतो. ओके, जसा एक बॉक्स आहे, तर एक बॉक्स कन्सिडर केला आणि त्यामध्ये आयडियल गॅस भरलेला आहे. त्यामध्ये कोणता गॅस भरलेला आहे, त्यामध्ये भरलेला आहे आयडियल गॅस. ओके, तर लेट, पहा आता एक एक पॉइंटच बरोबर लक्षात ठेवायचं. लेट स्मॉल एल इज द लेंथ ऑफ इच साइड. यल काय आहे की या क्यूबच्या प्रत्येक साइडची लेंथ, या क्यूबच्या प्रत्येक साइडची लेंथ किती आहे, सेम आहे, ती आहे स्मॉल यल. अंडरस्टूड, हा झाला पहिला पॉइंट. त्यानंतर एरिया काय होईल मग त्या पूर्ण बॉक्सचा, तर एरिया इक्वल टू काय असते, साइड स्क्वेअर, म्हणजेच काय होईल, यल स्क्वेअर. चला इथपर्यंत, ए इक्वल टू यल स्क्वेअर, दॅट इज एरिया ऑफ इच फेस. पहा, मी ज्या वेळेस बोलत आहे तर त्यावेळेस एकदम सायलेंट बोलेल, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या हातात एखादी रफ नोट असू द्या, मी जसं जसं बोलतो तुम्ही तसं लिहू पण शकता. ओके, पहा ए काय आहे, तर ए आहे यल स्क्वेअर, म्हणजेच काय, एरिया ऑफ इच फेज, म्हणजे प्रत्येक फेजचा एरिया हा किती आहे मग, यल स्क्वेअर. ओके, त्यानंतर यल क्यूब. यल क्यूब तुम्हाला माहिती आहे, यल क्यूब काय असेल, व्हॉल्यूम ऑफ क्यूब ऑर दिस गॅस. ओके, म्हणजेच काय, व्ही काय व्हॉल्यूम आहे, यल क्यूब म्हणजेच काय, व्हॉल्यूम आहे, आणि तो गॅसचा आणि त्या क्यूबचा व्हॉल्यूम हा सेम राहील. का बरं, कारण की तुम्हाला मी प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत गॅसच्या, की गॅस तुम्ही कोणत्या पण एखाद्या कंटेनरमध्ये टाका, तर त्यावेळेस तो त्या कंटेनरचा, त्या भांड्याचा जो व्हॉल्यूम आहे तेवढाच व्हॉल्यूम त्या गॅसचा राहत असतो. ओके, चला इथपर्यंत काही डाऊट नाही. त्यानंतर पाहता लेट स्मॉल एम काय, आता स्मॉल एम आहे मास ऑफ इच मॉलिक्यूल. स्मॉल एम काय इथं, मास ऑफ इच मॉलिक्यूल. काय स्मॉल एम इज द मास ऑफ इच मॉलिक्यूल. या कंटेनरमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील तिथं. ओके, तर त्यावेळेस एका मॉलिक्युलचं जे मास आहे तर ते आहे स्मॉल एम. ओके, त्यानंतर टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द गॅस इज कॅपिटल एन, आणि टोटल जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत या कंटेनरमध्ये, या क्युबिकल कंटेनरमध्ये, तर ते आहेत कॅपिटल एन. ओके, किती आहेत टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, कॅपिटल एन, एका मॉलिक्युलचं मास स्मॉल एम. ओके, तर टोटल मास किती होईल त्या गॅसचं, कॅपिटल एन इंटू एम, म्हणजेच काय, की एका पेढ्याची किंमत 5 रुपये, टोटल पेढे 20. ओके, काय कराल, टोटल पेढ्यांची जर किंमत काढायची झाल्या तर 20 इंटू 5. हेन्स टोटल मास ऑफ द गॅस इज एम इक्वल टू एन इंटू एम. मल्टिप्लाय करून टाकसाल, एका पेढ्याची किंमत 5 रुपये, 20 पेढे घेतले, 20 पंचे 100. ओके, मल्टिप्लाय करून टाकलं. त्यानंतर एक बेसिक रिलेशन आहे डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, हे पण आपल्याला नंतर यूज करायचं आहे. ओके, पहा आता समोर जो आपण आता थोडंसं आता बरोबर व्यवस्थित लक्ष द्यायचं. ओके, पहा, अज्युम दॅट. आता आपल्याला इथं अज्युम करायचं आहे, थोडं कन्सिडर करायचं. काय कन्सिडर करायचं आहे, पहा, अज्युम दॅट 3 एक्सिस कन्सिडर करायचे आहेत. कोणकोणते 3 एक्सिस कन्सिडर करायचे आहेत, तर एक्स वाय झेड आर टेकन अलॉंग द 3 साइड्स ऑफ द क्यूब्स. ओके, इथं आपल्याला 3 एक्सिस आपण इथं कन्सिडर केले. हे पहा, एक्स एक्सिस,
वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. हे तिन्ही ॲक्सिस कसे आहेत? तिन्ही या क्यूबच्या साईडवर आहेत. ओके, आणि तीनही ॲक्सिस कसे आहेत? पॉझिटिव्ह आहेत. ओके, अजून दॅट 3 ॲक्सिस XYZ आर टेकन अलॉंग द 3 साइड्स ऑफ द क्यूब्स. 3 साईडवर, या क्यूबच्या 3 साईडवर, ही एक साईड, ही दुसरी साईड आणि ही एक तिसऱ्या साईडवर आपण 3 ॲक्सिस कन्सिडर केले. ओके, चला इथपर्यंत. त्यानंतर पाहता, आता इथून थोडंसं काय इम्पॉर्टंट थिंग आहे. कन्सिडर n/3 molecules are moving along x-axis, n/3 molecules are moving along y-axis and n/3 along z-axis. आता n/3 हा मॅटर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत? कॅपिटल N आहेत. किती आहेत टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स? N आहेत. तुम्हाला ते 3 ॲक्सिसवर काय करून टाकायचे? डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. 3 ॲक्सिसवर काय करायचे? तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत 1/3. मग त्याचा किती घेत असतो आपण? 1/3 घेत असतो. समजा 90 आहेत. ओके, 90 मॉलिक्युल्स आहेत. तुम्हाला 3 डायरेक्शनने 3, तुम्ही काय करसाल? डिवायडेड बाय 3. ठीक आहे, डिवायडेड बाय 3, 90 टोटल आहेत. त्यानंतर तुम्हाला 3 ॲक्सिसवर डिवाइड करायचे, तुम्ही काय करून टाकसाल? डिवायडेड बाय 3. 3 ॲक्सिस होते XYZ, टोटल होते N. 3 ने डिवाइड म्हणजेच काय? 1/3 x डायरेक्शनने, 1/3 y डायरेक्शनने, 1/3 z डायरेक्शनने काय होतील? मूव्ह होऊन राहिले असतील, असं आपल्याला कन्सिडर करायचं आहे. पहा, कन्सिडर n/3 मॉलिक्युल्स आर मुव्हिंग अलॉंग x ॲक्सिस, n/3 मॉलिक्युल्स आर मुव्हिंग अलॉंग y ॲक्सिस आणि n/3 अलॉंग z ॲक्सिस. म्हणजेच काय की यातला 1/3 पार्ट x डायरेक्शनने होऊन राहिला, म्हणजे या क्युबिकल कंटेनरमध्ये असलेले गॅस मॉलिक्युल, यामधले 1/3 म्हणजे n/3 मॉलिक्युल्स हे x डायरेक्शनने मूव्ह होऊन राहिले. त्यानंतर n/3 मॉलिक्युल y डायरेक्शनने मूव्ह होऊन राहिले, म्हणजे तिकडल्या डायरेक्शनने चालले, y डायरेक्शनने चालले, म्हणजे वर चालले, काहीतरी उजव्या हातावर चालले आणि काहीतरी इकडल्या डायरेक्शनने येऊन राहिले. आणि n/3 मॉलिक्युल हे z ॲक्सिसने मूव्ह होऊन राहिले. सगळ्यांची मूव्ह होण्याची डायरेक्शन ही सेम नसेल. ओके, हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सगळ्यांची मूव्ह होण्याची डायरेक्शन ही सेम नसेल. ओके, म्हणजेच काय की पहा, ज्यावेळेस असे तुम्ही काहीतरी एखादं असं ऑब्जेक्ट घेसाल, ओके, किंवा तुम्ही असं तुमच्या ओंजळीमध्ये काहीतरी असे गहू घेतले, ओके, आणि ते असे टाकून दिले खाली, सगळे एकाच डायरेक्शनने पडतील का? नाही पडतील. ओके, किंवा काय की असं एखादा ट्रक आहे, त्या ट्रकमध्ये भरलेल्या आहेत पूर्ण बकऱ्या. ओके, दार उघडलं तर सगळ्या बकऱ्या एका डायरेक्शनने जातील का? नाही. काही बकऱ्या इकडल्या डायरेक्शनने जातील, काही इकडल्या डायरेक्शनने जातील, काही समोर जातील, तर काही त्या ट्रकमध्येच बसून राहतील. ओके, म्हणजेच काय यावरून सांगायचं आपल्याला की या बॉक्समध्ये n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, तर यामधले 1/3 इकडल्या डायरेक्शनने, 1/3 इकडल्या डायरेक्शनने, 1/3 इकडल्या डायरेक्शनने काय होतात? मूव्ह जातात. ओके, समोर जाऊ आता आपण. पहा, लेट C1, C2 and C of n/3 be the velocities of the n/3 molecules moving along x-axis. ओके, तर पहा आता अगोदर आपण स्टडी करू आता x ॲक्सिसचा. ठीक आहे, काय करू आपण स्टडी अगोदर x ॲक्सिसचा. आता x डायरेक्शनने मूव्ह होणारे मॉलिक्युल्स हे n/3 आहेत. बरोबर आहे, किती आहेत? n/3 आहेत. ओके, तर आणि त्यांच्या व्हेलॉसिटीज, प्रत्येक पहिल्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी ही C1 राहील, दुसऱ्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी C2 राहील आणि अप टू डॉट 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 अप टू n/3 मॉलिक्युलची व्हेलॉसिटी C ऑफ n/3 राहील. ठीक आहे, इथं काही डाऊट नाही. म्हणजे वेगवेगळ्या व्हेलॉसिटीज आहेत प्रत्येकाच्या. पहा आता पुढे, कन्सिडर अ गॅस मॉलिक्युल P ऑफ मास m. ओके, आता पहा, आता इथून पासून स्टार्ट होते आपल्या ॲक्च्युअल एक्सप्रेशनला. इथं आपण एक गोष्ट कन्सिडर करणार आहोत. पहा काय म्हणते, कन्सिडर अ गॅस मॉलिक्युल P ऑफ मास m. लेट C1 बी इट्स व्हेलॉसिटी इन द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x ॲक्सिस. पहा इथं आता या कंटेनरमध्ये एक मी पॉईंट P कन्सिडर केला, एक मॉलिक्युल की ज्याचं नाव आहे P, तो मी या गॅस कंटेनरमधला कन्सिडर केला. ओके, त्याचं मास आहे स्मॉल m. मास किती आहे त्याचं? स्मॉल m आहे. ओके, पहा, कन्सिडर अ गॅस मॉलिक्युल P ऑफ मास स्मॉल m. लेट C1 बी इट्स व्हेलॉसिटी, आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती C1 आहे आणि तो x डायरेक्शनने म्हणजे इकडल्या डायरेक्शनने काय होऊन राहिला? असा मूव्ह होऊन राहिला. पहा, हा x ॲक्सिस, y ॲक्सिस आणि हा माझ्याकडे जो येऊन राहिला तो आहे z ॲक्सिस. ठीक आहे, पहा x ॲक्सिस, y ॲक्सिस आणि z ॲक्सिस. तर इथं काय कन्सिडर केलेलं आहे की इथं एक क्यूब कन्सिडर केलेला आहे. ओके, हा एक क्यूब कन्सिडर केलेला आहे आणि या क्यूब मधला एक स्मॉल पॉईंट P, त्याचा मास आहे m. तर हा x डायरेक्शनने काय होऊन राहिला? मूव्ह होऊन राहिला C1 या व्हेलॉसिटीने. ओके,
पहा पुढे आता इनिशियल मोमेंटम. तर त्याचं मोमेंटम काय राहते, तर तुम्हाला मोमेंटम माहिती आहे. मोमेंटम काय असते, प्रोडक्ट असते, हा गुणाकार असते, हा कशाचा, त्या ऑब्जेक्टच्या मासचा आणि त्याच्या वेलॉसिटीचा. हेन्स इनिशियल मोमेंटम म्हणजे सुरुवातीचं मोमेंटम. इनिशियल मोमेंटम P इक्वल टू m इंटू C1 मास इंटू वेलॉसिटी. वेलॉसिटी किती कन्सिडर केलेली आहे आपण, C1 एवढी कन्सिडर केलेली आहे. ठीक आहे, चला इथपर्यंत. त्यानंतर पहा, द मॉलिक्यूल P विल कोलाइड विथ फेस S, then the molecule P will rebound with a velocity minus C1. ओके, पहा आता ज्यावेळेस हा पार्टिकल की ज्याचं मास आहे m हा मूव्ह होत असेल पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने, तर त्यावेळेस हा काय होऊन जाईल, इथं हे जो S सरफेस आहे याच्याशी काय होऊन जाईल, रिबाउंड होऊन जाईल आणि त्याची वेलॉसिटी होऊन जाईल -C1. काय होऊन जाईल त्याची वेलॉसिटी -C1. ओके, हे पहा. ओके, पहा सपोज काय कन्सिडर केलं मी, तुमचं घर आहे, एक खोली आहे. ओके, एक खोली आहे. त्यानंतर तुम्ही दोन समोरासमोरच्या भिंती पहा. ठीक आहे, तुम्ही एका दुसऱ्या भिंतीच्या पुढे उभे आहात आणि दुसऱ्या भिंतीला तुम्ही एक बॉल फेकून मारला. ओके, बॉल फेकून मारला, तो झाला मॉलिक्यूल. कन्सिडर करा की त्याचा मास आहे m, तो बॉल आहे, तो मॉलिक्यूलच कन्सिडर करा. P हे त्याचं नाव आहे. तो तुम्ही दुसऱ्या भिंतीला, समोरच्याच भिंतीला फेकून मारला. ओके, तर तो काय होतो, रिबाउंड होतो, पुन्हा तुमच्या डायरेक्शनने वापस येतो. ठीक आहे, तर त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होते, चेंज होते. तुम्ही जर पॉझिटिव्ह डायरेक्शनने फेकला तर तो वापस येतो, म्हणजे त्याची डायरेक्शन काय होते, चेंज होते. म्हणजे -C1 प्लस C1 चा काय झाला, तो -C1 झाला. ओके, प्लस C1 चा काय झाला, तो -C1 झाला. ओके, पहा आता इथं पहा चेंजेस कसे येतात. तर त्यावेळेस मग त्याचं फायनल मोमेंटम काय राहील, m इंटू पुन्हा व्हेलॉसिटी, पण याची व्हेलॉसिटी काय झाली, मायनस झाली. म्हणजेच इनिशियल मोमेंटम प्लस mc1 असेल, तर इथं फायनल मोमेंटम काय राहील, -m इंटू C1. ओके, चेंज इन मोमेंटम कसं काढतो आपण, जनरल फॉर्म्युला आहे, चेंज इन मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. व्हॉट इज मीन बाय चेंज इन मोमेंटम, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम किती आहे, -m इंटू C1 आणि इनिशियल मोमेंटम किती आहे, m इंटू C1. मायनस mc1 इक्वल टू -2 mc1. ओके, तर अशा प्रकारे झालं हे चेंज इन मोमेंटम. आता समोर जाऊ आपण. Thus molecule P loses its momentum, thus phase S gains this momentum. काय होते की पहा, तुम्ही जेवढ्या जोराने तो बॉल होता, तो बॉल जेवढ्या जोराने तुम्ही त्या भिंतीला फेकून मारला असेल तेवढ्याच जोराने तुमच्याकडे येतो का, नाही. तर त्यावेळेस त्याचं जे मोमेंटम असते ते काहीतरी मोमेंटम काय राहते, मोमेंटम काय होते, कमी होते. तर ते मोमेंटम कोण गेन करते, तर ते मोमेंटम करते ती जी दुसरी भिंत, ज्या भिंतीवर तुम्ही बॉल फेकून मारलेला असेल, तर ती भिंत काय करते, तो मोमेंटम गेन करते. ओके, म्हणजेच काय, तर मॉलिक्यूल P लुजेस इट्स मोमेंटम, द फेज S गेन्स द मोमेंटम. बॉलने लूज केला, भिंतीने गेन केला, मॉलिक्यूलने लूज केला मोमेंटम, आणि त्या सरफेस यसने की त्या सरफेसवर जाऊन तो बॉल, तो जो मॉलिक्यूल असेल, हा जो मॉलिक्यूल आहे m, हा इथून, हा आतमध्ये चालू आहेत ह्या सर्व गोष्टी, हा जो m एवढा मास असलेला हा जो मॉलिक्यूल आहे, हा या सरफेसवर आढळला आणि आढळला, याचं जे मोमेंटम असेल या सरफेसने काय केलं, हे गेन केलं. ओके, आणि इथून हा रिटर्न गेला. तर लॉस इन मोमेंटम ऑफ मॉलिक्यूल इक्वल टू गेन इन मोमेंटम बाय दिस फेज यस. ओके, आणि मग ते लॉस किती झालेला आहे, -2 mc1. तर त्यावेळेस चेंज इन मोमेंटम किती झालेला, -2 mc1. तर ते गेन कोणी केलेलं असेल या फेजने, आणि ते किती असेल, +2 mc1. ओके, हे झालं आता इथपर्यंत मोमेंटमची गोष्ट. आता एकदम छोटं एक्सप्रेशन राहिलं आपलं, पहा समोर. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय मॉलिक्यूल P बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. तर मग त्यावेळेस त्या मॉलिक्यूलने किती डिस्टन्स कव्हर केलेलं, पहा. एक वेळ तो इकडे गेला, स्मॉल एल एवढं डिस्टन्स कव्हर केलं, पुन्हा रिटर्न त्याच पोझिशनवर आला, L + L इक्वल टू 2L एवढं त्यानं डिस्टन्स कव्हर केलं त्या कोलिजनमध्ये. ओके, झालं इथपर्यंत. त्यानंतर द टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. मग त्याला टाइम किती लागला, जनरल एक फॉर्म्युला आहे, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. किती डिस्टन्स कव्हर केलं, 2L, स्पीड किती होती, C1. झालं का. ओके,
त्यानंतर पहा आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इक्वल टू काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय डीपी बाय डीटी. ओके, डीपी बाय डीटी. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इक्वल टू डीपी बाय डीटी म्हणजेच काय मोमेंटम, चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. चेंज इन मोमेंटम किती आहे हा आपण इथेच फाईंड केलेला आहे. किती आहे चेंज इन मोमेंटम पहा, चेंज इन मोमेंटम इक्वल टू ट्वाइस mc इंटू 1. ओके, आणि त्यानंतर त्याच्यासाठी त्याला टाइम किती लागलेला आहे, किती टाइम लागलेला आहे त्याला, तर त्याला हा टाइम लागलेला आहे एवढा, तो आहे ट्वाइस एल अपॉन c1. ओके, एवढा त्याला टाइम लागलेला आहे c1 अपॉन ट्वाइस एल. ओके, इथं आता पहा कोण कॅन्सल होईल, 2 2 झाले इथं कॅन्सल, m इंटू c1 इंटू c1 स्क्वेअर अपॉन एल. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इक्वल टू चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम, हा टाइम आणि हा इकडला चेंज इन मोमेंटम. ओके, त्यानंतर पहा बाय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन द फोर्स F1 exerted by Newton's second law of motion, the force F1 exerted by the molecule change in momentum is nothing but change in momentum. पहा अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन काय असते, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन. ओके, किंवा द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट अप्लाइड फोर्स अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. हे तुम्ही 9th स्टँडर्ड पासून पाहून राहिले. ओके, म्हणजेच काय की हा चेंज इन मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट अप्लाइड फोर्स F. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज नथिंग बट अप्लाइड फोर्स. ओके, पहा आता त्यानंतर समोर जाऊ आपण. सिमिलरली फोर्स एक्झर्टेड बाय सेकंड मॉलिक्यूल इज इक्वल टू F2 इक्वल टू m इंटू c2 स्क्वेअर अपॉन एल. ओके, हे आपण पहिल्या फोर्सचं कॅल्क्युलेट केलं, त्यानंतर पहिल्या मॉलिक्यूलचं कन्सिडर केलं, त्याच्यावर ॲक्ट असलेला फोर्स F1, दुसऱ्या मॉलिक्यूलवर ॲक्ट असलेला फोर्स F2. फक्त इथं काय चेंज होईल, m इंटू c2 स्क्वेअर अपॉन एल. त्यानंतर n/3 लास्ट नंबरच्या मॉलिक्यूलवर ॲक्ट असलेला फोर्स किती होईल, m इंटू c स्क्वेअर n/3 अपॉन एल. ओके, झालं. टोटल फोर्स एक्झर्टेड बाय n/3 मॉलिक्यूल इज गिवन बाय. मग आता टोटल n/3 मॉलिक्यूलवर किती फोर्स ॲक्ट होईल, तर या सर्वांची सम म्हणजेच काय F इक्वल टू F1 प्लस F2 प्लस डॉट 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 प्लस F n/3. ओके, या सर्वांची केली आपण ॲडिशन. पहा या सर्वांची केली आता आपण इथं ॲडिशन. हेन्स F इक्वल टू m c1 स्क्वेअर म्हणजे हा पहिल्या जो पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनने जो मॉलिक्यूल ट्रॅव्हल होत असेल तर त्याच्या पहिल्या मॉलिक्यूलवर ॲक्ट असलेला फोर्स हा दुसऱ्या, आणि हे डॉट 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 ह्या लास्ट नंबरच्या मॉलिक्यूलवर. ओके, त्यानंतर पहा आता इथं मी काय केलं, तर इथं एक करेक्शन केलं, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय n/3, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय n/3. हे n/3 ने मल्टिप्लाय केलं आणि इथं काय केलं मी डिवाइड केलं. ओके, मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. ओके, सो n/3 इंटू m/l इंटू c स्क्वेअर. आता हा c स्क्वेअर याला काय म्हणतो आपण, तर या c1 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर प्लस डॉट 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 c स्क्वेअर n/3 अपॉन n/3, तर याला म्हणतो आपण मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. काय म्हणतो आपण याला, मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. तर पहा समोर आपण शिकणार आहोत, देर आर 3 टाइप्स ऑफ व्हेलॉसिटी व्हेन पार्टिकल्स, व्हेन मॉलिक्युल्स आर इनक्लूज, व्हेन द गॅस मॉलिक्युल्स आर इनक्लोज्ड in a closed container, then these have 3 velocity, mean square velocity आणि root mean square velocity. हे आपण समोर बघणारच आहोत. तर तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, c1 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर प्लस डॉट 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 c स्क्वेअर n/3 अपॉन n/3 इक्वल टू मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, दॅट इज c स्क्वेअर. ओके, पहा आता इथं पुन्हा F इक्वल टू काय येईल मग 1/3 n इंटू m अपॉन एल इंटू c स्क्वेअर. यालाच थोडं अरेंज केलं आपण, याच इक्वेशनला काय केलं आपण थोडंफार हे इथं अरेंज केलं. त्यानंतर पहा आता वी नो दॅट प्रेशर इक्वल टू काय असतो, फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इक्वल टू काय असतो, प्रेशर इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. प्रेशर इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. ओके, एरिया किती राहील एल स्क्वेअर, F अपॉन एल स्क्वेअर. पहा आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण या Fची व्हॅल्यू टाकून देऊ, काय येईल P इक्वल टू 1/3 nm अपॉन एल क्यूब इंटू c स्क्वेअर. ओके, त्यानंतर पहा आता एल क्यूब काय आहे, बाजूचा घन, साइड क्यूब म्हणजेच काय व्हॉल्यूम.
ओके, साईड क्यूब म्हणजेच काय, व्हॉल्यूम लिहू शकतो आपण. ओके, त्यानंतर कॅपिटल एन इंटू यमला काय घेतलं होतं रे आपण, कॅपिटल एन इंटू यमला आपण पाहता इथं कुठतरी आहे, कॅपिटल एन इंटू यम, इथं वरच आहे बहुतेक ते, कॅपिटल एन इंटू यम, हे पहा इथं कॅपिटल एन इंटू यम इक्वल टू काय आहे, टोटल मास. कॅपिटल एन इंटू यम काय आहे, टोटल मास आहे. ओके, कॅपिटल एन म्हणजेच काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटू मास ऑफ इच मॉलिक्यूल इक्वल टू टोटल मास ऑफ द गॅस दॅट इज कॅपिटल एम. ओके, हेन्स पी इक्वल टू 1/3 कॅपिटल एम अपॉन व्ही इंटू सी स्क्वेअर. ओके, अगेन आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, याला काय लिहू शकतो आपण, पी इक्वल टू 1/3 इंटू रो इंटू सी स्क्वेअर. ओके, तर अशा प्रकारे हे इक्वेशन कशाचा, हेन्स पी इक्वल टू 1/3 इंटू रो इंटू सी स्क्वेअर. तर या सर्व गोष्टींवर एखाद्या गॅसचं प्रेशर काय असते, डिपेंड असते, म्हणजेच काय, त्या गॅसची डेन्सिटी आणि त्यानंतर त्या गॅसची त्या गॅसची स्क्वेअर मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, हे आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. हेन्स पी इक्वल टू 1/3 इंटू रो इंटू सी स्क्वेअर, हे झालं आपलं सर्वात इम्पॉर्टंट एक्सप्रेशन. ओके, तर पहा, हे एक्सप्रेशन तुम्ही 1 ते 2 वेळ लिहून पहा आणि यामध्ये जर काही अडचण असली तर मला पुन्हा विचारा. ओके, आजच्यासाठी एवढं ठीक आहे. थँक्यू.